डॉनच आहे तुमचा भाव येड्यांनो, शेवटपर्यंत राहील नाही का. डॉनच आहे तुमचा भाव येड्यांनो, शेवटपर्यंत राहील नाही का. आता जो तुम्ही प्रोमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे. कॅपकट ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा फोटो इथून ॲड केल्यानंतर रेशोज ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. 9.16 रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून 2 बटन इथून हा जो फोटो इथून परफेक्ट सेट करायचा आहे. अशा प्रकारे इथून हा फोटो सेट झाल्यानंतर इथून बॅक करायचा आहे आणि इथून ओव्हरलेज ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जो मटेरियलमध्ये बीट मॉडी दिला आहे तो तुम्हाला ते सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा बीट मॉडी ते ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉडीवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं इथे स्क्रोल करायचं आहे आणि जो माझ्या एक्स्ट्रा कॉडीचं ऑप्शन सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून ह्याच्या फोटोची लेंथ आहे जेवढं हे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायचे. नेल्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्या इंच यायचं आहे आणि हा जो बीट मॉडिओ आहे त्यामध्ये जे आपण बीट दिला आहे जिथून चेंज होतील तिथून हा जो फोटो आहे तो स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट बघायची आपले कुठे चेंज होते तर फूड आल्यानंतर इथे आपली बीट अशा इथून चेंज होत आहे. तर सिम्पली आपल्या काय करायचं ही बीट चेंज होते तर त्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करा. ह्याच्या पुढची बीट इथे चेंज होत आहे तिथून त्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचं आहे. तर ह्याच्या पुढची बीट इथे चेंज होते अशा प्रकारे तिथून हा जो फोटो आहे तो स्प्लिट करायचा आहे. अशा वेळा हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत इथून कट करत न्यायचा आहे. नेल्यानंतर हा जो बीट मॉडिओ आहे त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडं इथे स्क्रोल करून रिप्लेच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपण जे इमोजी पेन दिलं आहे इथून ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर आता काय करायचं तुम्हाला हे जे फोटो आहेत ना सर्व बीटनुसार इथून स्प्लिट करून घ्या शेवटपर्यंत. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं हा जो दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला खाली थोडं इथे स्क्रोल करायचं आहे. इथे तुम्हाला येणं एक ऑप्शन मिळून जाईल ट्रान्सफॉर्मचा त्यावरती क्लिक करायचं आणि मिररवरती इकडे टाईप करायचं आहे. अशा प्रकारे हा जो फोटो आहे लाईफ इफेक्ट आहे तो आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोला करत शेवटच्या फोटोपर्यंत असं करत यायचं आहे. त्याच्यानंतर आहे ना आपल्याला सिम्पली मी काय करतो इथून फोटो ॲड करून घेतो. तुम्ही पण ॲड करून घ्या फोटो बीटनुसार. तर यात तुम्ही पाहू शकाल की सर्व फोटो आपण बीटनुसार इथून स्प्लिट करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर हे जे आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल पुल आउटचं ते सिलेक्ट करायचं आहे आणि इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर त्याची खालची लेंथ संपूर्ण कमी करायची. त्याच्यानंतर इथून अप्लाय टू ऑल्स ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला काय करायचं सिम्पली हा जो आपला दुसरा फोटो आहे तिथे यायचं आहे. ॲनिमेशन्स ऑप्शन आहे खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला कंबोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल स्ट्रेच आणि डिस्टोज इथून स्लाईड करायचं आहे. त्याच्या पुढच्या पुढं आपल्याला इनमधला स्प्लिटचा इफेक्ट इथून स्लाईड करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आउटमधला रोटेशन क्लोजिंग हा जो फिटायचा स्लाईड करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कॉम्बोमधला डिस्टो राईटचा इथून इफेक्ट स्लाईड करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कॉम्बोमधला डिस्टोर अँड स्ट्राईपचा जो फिटायचा स्लाईड करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या इनमधला रेक्टँगल आउटचा जो फिटायचा स्लाईड करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्याला आहे ना इथे सिम्पली हा जो इनमधला आहे ना ट्रेंडिंग हा जो फिटायचा स्लाईड करायचा आहे. त्याच्या पुढच्या पुढं आपल्या आउट इनमधला सिम्पली सिविंग बॉटमचा जो फिटायचा स्लाईड करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या इनमधलाच रॉक व्हर्टिकल जो फिटायचा स्लाईड करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या इनमधलाच रॉक हॉरिझॉन्टल हा जो फिटायचा स्लाईड करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो फिटायचा स्लाईड करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कॉम्बोमधलाच प्लॅनमा 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कॉम्बोमधलाच प्लॅनमा 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे सर्वांना इथून इफेक्ट मिळून जातील. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्या इंजूट यायचं आहे. इथे इफेक्ट्स ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओ इफेक्ट्स ऑप्शन त्यावरती क्लिक करून इथून आपल्या सिम्पली ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्ही एक इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचं तर सिलेक्ट करायचं आहे आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असे हा जो आपला पहिला फोटो आहे त्याला ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 10 ठेवून इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचं. डुप्लिकेटचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे आणि जे डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल लाईटिंगचा इथून सिलेक्ट करायचा नाही तर तुम्हाला इथे नाव मिळते वरती ते तुम्हाला इथं सर्च करून सुद्धा तो इफेक्ट तुम्हाला इथे मिळून जाईल. सिम्पली तो सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे 4 सेकंद तिथे यायचं आहे आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून तुम्हाला ना
सिम्पली ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल TV ऑफचा, इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी लेंथ असेल सिम्पली आपल्याला 4 सेकंदापासून 5 सेकंदापर्यंत ठेवायची. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना सिम्पली दुसरा फोटो तिथे यायचं आहे. त्याच्यानंतर आहे ना व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जायचं सेक नावचं इथून सिलेक्ट करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड येते 20 ठेवायचं आहे, इंटेन्सिटी 20 आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या हा जो आहे ना आपला 6 सेकंदा तिथला फोटो आहे जे तो आपण स्प्लिट केला तिथे यायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्ही ना लाईट इफेक्ट्स ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल स्पार्क 2चा इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं, हा जो 9 सेकंद तिथला फोटो जे तो आपण स्प्लिट केला तिथे यायचं आहे. त्याच्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला ना स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचं इथून सिलेक्ट करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल ही जे आपली ना 3 फोटो आहेत 9 सेकंदाच्या पुढचे त्या 3 फोटोला ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 करायचं आहे. व्हर्टिकल तुमच्या फोटोत नसणार इथून ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.